आपलं नाव? माझं नाव डीजी वादंडे कुंभोज. तुम्ही काय करता? मी सध्या हातमुंगले तहसीलदार कार्यालयासमोर पोलीस स्टेशनमध्ये जॉब करतो. अच्छा, म्हणजे तुमचं तसं काम बघायला गेलं तर धावपळीचं आहे. फार धावपळीचं काम. तुम्हाला काय त्रास, म्हणजे असं डेली रुटीन मध्ये असं काय त्रास होतो वगैरे? मला 8 वर्षापूर्वी मला लकव्याचा पॅलेटचा थोडासा त्रास झाला. बसला नाही, पण थोडंसं मी डॉक्टरनी मला सांगितलं जीभ जळली होती, त्यावेळी मला पॅलेस होईल असं वाटलं आणि मला MRI करायचं सांगितलं डॉक्टरनी. मग मी पटकन MRI करून घेतला, त्यामुळे मी ऍडमिट झालो, सुरक्षित वाचलो. मग त्या दरम्यान मला गोळ्या चालू होत्या बीपीच्या आणि रक्त पातळवायची. ती कंटिन्यू चालू होती. मी 7-8 वर्ष घेत होतो गोळ्या. मग तुम्ही नरेंद्र कुंडले कुंभोज आणि वर्षा कुंडले कुंभोज, तुम्ही कुंभोज मध्ये जीवनधारा या नावाने केंगन वॉटर चालू केलं, हे मी ऐकलं. मग मी तुमच्या केंगन वॉटर सेंटरला भेट दिली. त्यावेळी मी पाणी तुम्ही मला दिला, पाणी मी पिलं, पाणी बॉटल घेऊन गेलो आणि ते पाणी मी दररोज 7 वाजता मी तुमच्या केंगन वॉटरला भेट देतोय, कंटिन्यू पाणी पितोय, एक बॉटल घेऊन जातोय आणि त्यामुळं माझा एकदम शरीरामध्ये फरक पडला. हे पाणी पित असताना तुम्हाला शरीरामध्ये बदल काय काय झाले आणि फरक काय काय पडला? माझ्या शरीरामध्ये पोट माझं क्लिअर साफ व्हायला पहिली गोष्ट. आणि टोटली मला एवढं समाधान वाटलं की मला एनर्जी आली अंगामध्ये, माझ्या एनर्जी आली. आणि जवळजवळ 1 महिना मी आता पाणी पितोय तुमच्या केंगन वॉटरमध्ये आणि इथून पुढे मी पितच राहणार. आणि मला बरेचसे माझ्या शरीरामध्ये स्वास्थ्य मध्ये चांगलं झालंय आणि तुमच्या जीवनधारा केंगन वॉटरचं गुणवत्ता चांगलं मिळालं मला. आणि तुम्ही दोघं पण, तुम्ही पती पत्नी कस्टमरला एवढी सुंदर सर्व्हिस देत आहे की सर्व्हिस एकदम सुंदर आहे. तुमचा केंगन वॉटरचं पाणी त्यांना देणं किंवा त्यांना डेमो दाखवणं, ते डेमो समजावून सांगणं, त्यांच्या काही अडचणी असतील शरीरामध्ये, कशा पद्धतीने पाणी पिलं पाहिजे, कुठलं पाणी पिलं पाहिजे, कशासाठी काय पिलं पाहिजे पाणी. कारण तुमचं 9 pH, 11.5 pH, 2.5 pH असं पाण्याचे प्रकार आहेत. ते तुम्ही समजावून सांगून त्यांना तुम्ही पाणी देत आहे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या शरीरामध्ये अनुभव येत चाललेत असे आम्हाला लोक सांगतात. आम्ही पण लोकांना सांगतोय. मी आता पोलीस स्टेशनमध्ये मी आमच्या साहेबांना सांगितलं, काही माझे कर्मचारी पोलीस स्टेशनमध्ये आहेत, तेजस कांबळे आहेत किंवा आणि बाकीचे आहेत, उगलमुगले आहेत, त्यांना मी सांगितलं की जीवनधारा पाणी चालू केलं, ते पाणी घ्या आणि शरीर स्वस्थ ठेवा. कारण माझं शरीर स्वस्थ राहायला लागलंय आणि त्यामुळे तुम्ही पण स्वस्थ राहायला असं म्हणून सांगितलं. नाही, तुम्ही म्हणजे तुम्हाला फरक आलेल्या लोकांना शेअर केला, त्यामुळे पोलीस स्टेशन मधले बरेच लोक आपल्याकडे पाणी घेतात वगैरे. त्याबरोबरच तुमची हेल्थ चांगली झाली, तुम्ही लोकांना रिझल्ट शेअर करता, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण याच्यामुळेच लोकांचे आरोग्य वगैरे सुधारत आहेत. आणि हे पाणी तुम्ही कधीपर्यंत घेणार? हे पाणी मी जीवन माझं असेपर्यंत मी कंटिन्यू पाणी घेणार. थँक्यू सर, खूप वेळ दिलात आमच्यासाठी आणि छान माहिती दिल्यात वगैरे. असेच तुम्हाला जो रिझल्ट येतोय तो तुम्ही लोकांना सांगत चला, म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य बदलत जाईल. आणि शेवटी एकच म्हणेन, चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. थँक्यू सर.